हॅलो नमस्कार फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर मंडळी, आज आहे लक्ष्मीपूजन आणि काल होती आपली दिवाळी, नरक चतुर्दशी. आज लक्ष्मीपूजन आहे, तर आजचा लक्ष्मीपूजनचा आपला ब्लॉग येणार आहे. तर आज सगळ्यांना सुट्ट्या असतीलच असं मला तरी वाटतं, म्हणजे आम्हाला तरी सुट्ट्या आहेत घरामध्ये. तुम्हाला सुट्ट्या आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, आज आहे ना लक्ष्मीपूजनचं संध्याकाळी सगळी तयारी करायची आहे. तर पूजेची मांडणी वगैरे आपल्याला करायची असते व्यवस्थित अशी. तर मग आज 2 टाईमचं जेवण इकडे चालू आहे. 2 टाईमचं जेवण एकदाच करून घेते, कारण मी एकदा मग पूजेला लागली ना की मग माझं इकडे खाण्यापिण्याकडे काय बनवायचं काय त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मला लक्ष देता येत नाही. मग मी आज 2 टायमाचं जेवण असं व्यवस्थित असं करून घेते, म्हणजे संध्याकाळी थोडंसं आपलं भात वगैरे काय किंवा चपाती एकच अशी केली की झाली. डाळ भाजी वगैरे तर 2 टायमाचंच करून घेते. मग संध्याकाळी फक्त गोड खीर वगैरे केलीच की होऊन जातं नैवेद्याला. तर आज मी जेवणामध्ये बनवते चण्याची भाजी. चणे हे आपल्या लक्ष्मी मातेला म्हणजे नैवेद्याला वगैरे प्रिय असतात. तर मग मी आज चण्याची भाजीच, म्हणजे असं काय असलं लक्ष्मीपूजन किंवा काय कन्यापूजन किंवा काय असं असलं नवरात्र वगैरे देवीचं की मी खास करून अशी चण्याची भाजीच बनवते. तर आज चण्याची भाजी जेवणामध्ये गोडी डाळ म्हणजे वरण आपलं, डाळ भात चपाती हेच असंच असणार आहे. पापड लोणचं वगैरे नॉर्मल, आणि संध्याकाळी मग खीर वगैरे असं काही बनवणार आहे. तर मग आता जेवण वगैरे सगळं काय आटपून घेते व्यवस्थित. 2 टायमाचंच करायचं, एकदाच करून घेते. आणि मग पूजेची पण तयारी सगळी करायची. पूजेचं सामान वगैरे आणायला गेलेले आहेत बाबा आणि मिथिलाचे पप्पा. तर मग ते पूजेचं सामान वगैरे घेऊन येतील. मग मांडणी वगैरे मी करून ठेवेन व्यवस्थित, आणि मग संध्याकाळची पूजा वगैरे तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि बघा मिथिलाचे फटाके सगळे वाजून झालेले आहेत, आणि आता परत ती फटाक्यांना तिला फटाके हवेत. तर आता हे बघा, माझ्यासाठी मिथिलाच्या पप्पांनी फटाके जाऊन आणलेले आहेत. बघूया, मला सुद्धा वाजवायची आवड आलेली आहे. बघूया, आज लक्ष्मीपूजन आहे तर संध्याकाळी लक्ष्मीपूजन वगैरे झाल्यावर खाली बिल्डिंगच्या खाली जाऊन फटाके वाजवायची मजा घेणार आहोत. तर आता इथे बघू शकताय मंडळी, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि लवकरच मी रांगोळी काढायला घेतलेली आहे, कारण आपला लवकर आज मुहूर्त आहे लक्ष्मीपूजनाचा. तर बघू शकता इथे किती सुंदर मी आपल्या देवी आईची छान अशी मस्त रांगोळी काढलेली आहे. आणि इकडे आता दरवाजामध्ये साधी सोपी अशी रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे, तर ती मी काढून घेत आहे. मस्त सुंदर रांगोळ्या आधी डोक्यात माझ्या येत नाही, नंतर एकदा काढायला घेतलं ना की मग बरोबर आपल्या डिझाईन सुचत जातात. तशी मी मोबाईलमध्ये बघूनच काढलेली आहे रांगोळी. तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली तेही मला सांगा. किती छान सुरेख अशी रांगोळी दिसते बघा. मला वाटलंही नव्हतं मला एवढी छान रांगोळी काढता येईल म्हणून देवी आईची. तर बघू शकता इथे असं पटापट हे बोटाने असं रांगोळी आधी टाकून घेतली, आणि बोटाने फिरवत गेलं ना मग रांगोळी इझी होते आणि छानही दिसते. दिसायला सोबत अशी बघा किती छान देवी आईची मूर्तीच जशी काही जणू काही मूर्तीच साकारली अशी रांगोळी वाटते. खूपच सुंदर वाटते आणि मनही प्रसन्न होतं. दारात अशी रांगोळी काढली ना, एरवी काय आपल्याला एवढा वेळ मिळत नाही, पण दिवाळीच्या दिवसांमध्ये तर मी आवर्जून काढते. आणि आता बघा रांगोळी वगैरे व्यवस्थित काढून झालेली आहे. त्याच्यानंतर मी ते उंबरट्याची पूजा करायला घेतलेली आहे, म्हणजे उंबरट्याला लेपन करून घेते. पहिलं हळदीचं, असं काही शुभकार्य असलं की मी हळदीचं लेपन आवर्जून अगदी करते न विसरता. आणि मला ते आवडतंही करायला, कारण छान वाटतं, मन प्रसन्न होतं. घरामध्ये सुद्धा आपल्या ज्या निगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जाते. चांगली पॉझिटिव्ह वाईब्स, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तुम्ही असं काही शुभकार्य असेल किंवा काय, नेहमी जर तुम्हाला वेळ असेल तर नेहमी हळदीचं लेपन केलं तरीही चालतं. तर त्याच्यावर सुद्धा मला रांगोळी काढून घ्यायची आहे, किंवा हळदी कुंकू टाकून घेतलं तरीही चालतं. म्हणून ते सुकण्यासाठी मी आणि रांगोळी आधी का काढून घेतली उंबऱ्याच्या बाहेर, कारण मग ते हळदीचं लेपन पाय वगैरे देऊन इकडे तिकडे पसरू नये, आपल्या घरभर होऊ नये, म्हणून मग आधी रांगोळी वगैरे काढून घेतली, मग हळदीचं लेपन करायला सुरुवात केलेली आहे. इथे बघा किती छान वाटतंय, मस्त अगदी. तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्या घरामध्ये, किती छान वाटेल बघा. पॉझिटिव्ह एनर्जी येते की नाही बघा आपल्या घरामध्ये. असं छान असं त्या ह्या हळदीमध्ये आहे ना थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं, किंवा आपल्याकडे अत्तर असेल किंवा गोमूत्र वगैरे असेल तरी ते मिक्स केलं तरी चालतं. आणि इथे बघा आता मी तयार वगैरे व्यवस्थित झालेली आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत. रांगोळी काढायला पूर्ण एक ते 1.5 तास मला गेलेला आहे. आणि आता इथे मी उंबरट्याची मस्त अशी पूजा करून घेते आहे छान. लक्ष्मीपूजन करण्याच्या आधी आहे ना सर्वप्रथम आपण घराच्या उंबरट्याची पूजा करून घ्यायची असते. कोणतंही शुभ कार्य करायचं असेल ना तर पहिलं आपल्याला उंबरट्याची पूजा करून घ्यायची असते. तर इकडे दिव्या पणत्या वगैरे लावून छान असं रांगोळी समोर अगरबत्ती वगैरे लावून
छान असं पूजा धुपारत वगैरे करून पूजा करून घेतलेली आहे उंबरठ्याची. बघा किती सुंदर वाटतंय रांगोळी आणि किती प्रसन्न वाटतंय. बघा आपल्या घराचा दरवाजा एकदम उजळून निघालेला आहे. आणि आता इकडे मी लक्ष्मीपूजेची मांडणी करण्यासाठी गेली होती. तर सर्वप्रथम माझ्याकडे चौरंग इथे नव्हता, तर आम्ही गावी नेऊन ठेवला आहे. तर इथे आता टिपॉयवरतीच मी पूजा मांडते आहे. तर सर्वप्रथम आहे ना लाल कापड अंथरून आहे ना, लाल कापड देवीला नेहमीच प्रिय असतं लाल रंग. तर मी लाल रंगाचं कापडच अंथरलं आहे. तिथे सर्वप्रथम मी तांदूळ ठेवून देवीची मूर्ती मांडलेली आहे. त्याच्यानंतर कोणतेही आपण जेव्हा शुभकार्य करायला जातो तेव्हा पहिली दीप प्रज्वलित करतो. तर मी इथे तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळी मांडणी व्यवस्थित आपल्याला जशी जमेल तशी आपण करून घ्यायची आहे. तर इथे मी सगळी तयारी करून तर ठेवली होती, पण नक्की कुठे कसं काय मांडू ते मग मांडताना वेळी पूर्ण ना गोंधळ होऊन जातो. तर मी आता इथे पहिलं कलश तयार करते आहे. कलशामध्ये थोडंसं पाणी घेऊन छान असं हळदी कुंकू आपल्याला टाकून त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारीसुद्धा टाकून घ्यायची किंवा स्वस्तिक वगैरे असं आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे कळशावरती. कळश देखील बघा किती छान असा छोटासाच आहे, मस्त मिळाला आहे मला कळश. आणि हा कळश मला खूप आवडतो. एक मोठा कळशसुद्धा माझ्याकडे आहे, पण मी कधी पण पूजा करताना छोटा कळशच वापरते कारण तो मला खूप आवडतो, नाजूकच. तर इथे आंब्याचे टाळे वगैरे त्याच्यामध्ये कळशामध्ये टाकून घेते. आपल्याला त्याच्यामध्ये नारळ बसवायचं आहे ना कळशामध्ये तळण्यासाठी. जर आंब्याची पानं तुम्हाला नाही मिळाली ना तर तुम्ही आपली जी विड्याची पानं असतात ते टाकली ना तरी चालतात, 5 पानं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे नारळ आपल्याला वरती ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नारळाला हळद कुंकू वगैरे आपल्याला लावून घ्यायचं आहे. हळद कुंकू, तांदूळ वगैरे. सामान तर मी आधी सगळं काही तयार करून ठेवलंच होतं, तरी पण पूजा करताना गडबड होतेच. इथे मला गजरा नाही मिळाला, गजरे संपले होते गजरेवाल्याकडे, म्हणून मी इथे गुलाबाची फुलंच देवीच्या फोटोला अर्पण करून घेते, लक्ष्मी मातेच्या फोटोला. त्याच्यानंतर विड्याची 5 पानं मांडून त्याच्यावरती हळद कुंकू वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे. इथे बघू शकताय तुम्ही व्यवस्थितरित्या. पूजा कशी अगदी मनापासून केली ना किती छानच होते. मनामध्ये भाव असला पाहिजे, मग तुम्ही कशीही करा. अगदी साधी पूजा केली ना तरीही चालते, अगदी काही साजगाज केला नाही तरी चालेल, पण मनामध्ये श्रद्धा पाहिजे तर मग सगळं काही व्यवस्थित होतं. तांदूळ वगैरे इथे टाकून घेते. देवीच्या फोटोला हळद पिंजर वगैरे वाहून स्वतःला हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि इथे आहे ना आपण आपल्या घरामध्ये जे धान्य किंवा काय आपल्या हेल्दी वस्तू असतात किंवा काय आपल्या लक्ष्मीच्या रूपामध्ये ज्या पण वस्तू आपल्या घरामध्ये असतात ना त्यांचीसुद्धा पूजा करून घ्यायची असते. तर इथे मी बघा हे 5 भांडी घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये आहे ना बदाम, काजू बदाम जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात, ज्यांच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं सुधारतं, ते काजू बदाम मनुके. आणि धणे पण एक महत्त्वाचं असतं, ते धणे एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत. आणि असं सगळं काही 5 भांडी मी मांडलेली आहेत आपल्या लक्ष्मी मातेसमोर. इकडे फराळ जो आपल्या घरी आपण जो दिवाळीला फराळ बनवतो ना तो फराळ मी नैवेद्यासाठी इथे ठेवलेला आहे बाजूला. आणि माझा टिपॉय आहे ना थोडा लहान आहे, त्याच्यामुळे कुठे काय ठेवू हे समजत नव्हतं. मला इथे समई प्रज्वलित करून देवीच्या फोटोच्या समोर ठेवलेली आहे. एक समई ठेवलेली आहे आणि एक तुपाचा दिवा ठेवलेला आहे. तुम्ही कधी पण आहे ना अशी पूजा जर करत असाल तर तुपाचा दिवा नक्की लावा, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आहे ना शांतता राहते. त्याच्यानंतर आपल्या लक्ष्मी स्वरूपात असलेली जी आपल्या घरामधली नेहमी म्हणजे घाण कचरा जी आपल्या घरामध्ये बाहेर टाकून देते, घरातली बाहेर टाकून देते, जो घाण कचरा असतो किंवा निगेटिव्हिटीची बाहेर फेकून देते, ते आपल्या झाडूची पूजा करून आपल्याला घ्यायची होती इथे. आणि इथे आहे ना मी गणपतीपुळ्यावरून आहे ना सुपारी आणली होती, ज्याच्यामध्ये गणपतीचं कोरीव काम केलेलं आहे. त्या सुपारीसुद्धा मी गणपतीच्या स्वरूपामध्ये इथे मांडलेली आहे, गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये. पूजा काही एकदम ह्याच्यामध्ये मी केलेली नाही आहे, जशी मला येते वेळी वाटली तशी मी पूजा केलेली आहे. तर देवबाप्पा गोड मानून घ्या.
त्याच्यानंतर आपल्याला अगरबत्ती वगैरे घंटी वगैरे वाजवून छान असं आपल्या घरामध्ये काही सोन्याच्या वस्तू वगैरे असतील किंवा पैसे असतील आपले जे आपल्या नेहमीच्या वापरामध्ये एखादं पासबुक किंवा काही असेल जे पण तुमच्याकडे लक्ष्मी स्वरूपात जे असेल ते आपण पूजेला या दिवशी लावायचं असतं. देवासमोर मिठाई वगैरे ठेवायची असते, गोडधोड आपण काही घरामध्ये केलेलं असतं, त्याचं नैवेद्य आपल्याला बापाला दाखवायचं असतं. तर ते इथे दाखवून घेतलेलं आहे मी सगळं काय व्यवस्थित. बघा किती छान पूजा मांडणी दिसते पूजेची. त्याच्यानंतर इथे धुपारत वगैरे दाखवून घेतलेली आहे. आणि हा धूप आहे ना एवढा सुंदर आहे ना, त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलाच की डीमार्टमधून आपण धूप आणलेला होता. तो ते हे धुपाचं भांडे त्या दिवशी आपण डीमार्टमधूनच आणलं होतं. आणि एवढं सुंदर त्या धुपाचा वास आहे ना, जरा एक खडा जरी लावला ना तरी घरामध्ये एकदम प्रसन्नता निर्माण होते. आणि इथे नितीलाचे पप्पा देखील पूजा करून घेत आहेत. बघा आपलं घरातलं वातावरण किती सुंदर झालेलं आहे. आपल्याला नेहमी काय आपल्याला हे असा साज करण्याला म्हणजे आपल्याला तेवढा वेळही नसतो, पण असे जेव्हा सण समारंभ असतात ना त्यावेळेला तर नक्की आवर्जून करत जा. कारण आपल्या घरामध्ये आहे ना अशामुळे आहे ना प्रसन्नता निर्माण होते. आपल्या घरामधलं जे दारिद्र्य असतं, दुःख असतं ते बाहेर निघून जातं. सुख, समाधान, यश प्राप्ती, आनंद अखंड आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये नांदून जाते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहे ना करणं खूप गरजेचं असतं. बघू शकताय तुम्ही. किती छान आपल्या पूजेची मांडणी झालेली आहे. आणि आपल्या बाप्पाचा देवारा सुद्धा बघा किती छान सजलेला आहे. इथे माझी छोटी ही माझी मुलगी आणि हा आमचा शेजारचा बाबू आहे जो आमच्याकडेच असतो कायम. मुलांनाच, लहान मुलंही आहे ना देवाघरची फुलं असतात हे खरोखर म्हटलं जातं. त्यांना जेवढा आपण प्रेम देऊ ना तेवढी ती आपल्याला जास्त जिव्हाळा देऊन जातात. सगळी पूजा आटपून आहे ना आम्ही आमच्या सोसायटीच्या खाली आहे ना मग दिवाळी सेलिब्रेट करायला गेलो. म्हणजे जे काय आमचे फटाके उरले होते. आणि पावसाने नेमका घोळ घातला होता. पावसाने दसऱ्यामध्ये सुद्धा घोळ घातला, आता दिवाळीमध्ये सुद्धा घोळ घातलाय. तो बोलतो मी दिवाळीमध्ये सुद्धा येणार, दसऱ्यामध्ये सुद्धा येणार, तर शिमग्याला सुद्धा येतोय की काय माहिती नाही. पण जेवढे उरले सुरले फटाके होते तेवढे सगळे आम्ही घेऊन खाली वाजवण्यासाठी गेलो. भर पावसामध्ये सुद्धा सगळी पब्लिक पूर्ण सुद्धा माणसं सगळे मस्त फटाके वगैरे वाजवून मस्त मौज मजा करत होते. रिमझिमच पडत होता, पण फटाक्यांना काय व्यवस्थित असं भेटून देत नव्हता तो पाऊस. त्याला सुद्धा फटाके फोडायला यायचे होते. बघा मिथीला बघा अजिबात घाबरत नाही. मी तर हिच्या वेळेवर वाजवायची होती ना अजिबात फटाका सुद्धा हातात घ्यायची नाही. आणि मी तर अगदी बिंदास वाजवते फटाके बाबा, अजिबात घाबरत नाही फटाके वाजवायला. पण एवढे जिद्दी आहेत, भर पावसामध्ये सुद्धा फटाके वाजत होते. असं नाही की सगळे फटाके आमची बाद गेले, सगळे एकूण एक फटाके वाजत होते मस्तपैकी. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तो